सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कानारली संघाची इथे मार्गक्रमित झालेली आपण बघू शकू. भूषण आलेले आहेत सलामीसाठी आणि त्यांच्या साथीने फलंदाज युवराज अशी ही सलामीची जोडी. क्षेत्ररक्षणाची रचना पादिरवाडी संघाने इथे सजवलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुद्धा पाचारित केलेले आहे. निर्धारित 4 षटकांचा हा सामना आपण बघू शकू. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत युवराज आणि नॉन स्ट्रायकिंगला आहेत भूषण. ई ग्रुप मधून दुसऱ्या फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि यातून विजयी संघाला रविवारी यानंतरची फेरी खेळण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. पहिला चेंडू युवराजसाठी हलक्या हाताने खेळत आहेत. एक धावी ते घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत फलंदाज युवराज. पहिल्या फेरीतील सामना अत्यंत दिमागदार पद्धतीने जिंकला होता, तो म्हणजे पिंक पॅन्थर्स कानारलेने. आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर नाणेफेक गमावलेली आहे कानारलेने. प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात पादिरवाडी संघाच्या संघनायकाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भूषणने फिरून मारण्याचा प्रयत्न केला. इथे चेंडूपहीचा संपर्क त्याला करता आला नव्हता. उजव्या श्रीच्या थोडे बाहेर कमिट झाले होते. त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. अंतिम क्षणाला अतिरिक्त उसळी फलंदाजाला टॅकल करता आली नव्हती. चांगली गोलंदाजी. अगोदरचे 2 चेंडू फुलर लेनचे होते, त्यानंतर शॉर्ट ऑफ गुड लेंथला राईज होणारा चेंडू हाताळलाय गोलंदाज अक्षयने. वेग चांगला आहे गोलंदाज अक्षयकडे, त्याचबरोबर नियंत्रण दाखवतोय. भूषणसाठी पुढ्यात ठेवलेला चेंडू आहे आणि त्यावर मोठा प्रहार भूषणचा आपल्याला पाहायला मिळतो आणि याचबरोबर या सामन्यातील पहिला बिग हिट षटकार. होता आणि त्याला सरळ बॅटने फटका सजवला. त्या चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना खरं तर खराब चेंडू फेकला गेला होता इथे गोलंदाजाच्या वतीने. या अगोदरच्या सामन्यामध्ये भेदक फलंदाजी केलेली आहे ती म्हणजेच फलंदाज भूषणने आणि त्याच्या समोर असा हा सोपा प्रश्न विचारला गेला होता. उजव्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या वरून खेळतायत. यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर करतोय फलंदाज. षटकारानंतर मिळवलेला आणखी एक चांगला फटका, आणखी एक चांगला चौकार. थँक्स अ लॉट. 11 रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा. याचबरोबर धावपलकावर एक षटकार, एक चौकार. भूषणचा आपण बघितला इथे फिरून मारलेला आहे आश्चर्यकारकरित्या. चेंडू डीप मध्ये निघून जातोय. एक टप्पा घेत असताना चेंडू डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे जातो, सरळ रस्त्यावर जाऊन विसावतोय आणि एका षटकारानंतर फलंदाज भूषणने 2 मोठे फटके खेळलेले आहेत. दोन्ही वेळेला सीमारेषेच्या पलीकडे चेंडू नेण्यामध्ये त्यांना यश मिळालं. पहिलं षटक संपतंय ज्यामध्ये कानारले संघ जाऊन पोहोचलेला आहे 15 वर. एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही इथे गोलंदाज अक्षयला. अनेक प्रेक्षकांची उपस्थिती या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीला भेटलेली आहे. सदिच्छा भेटीला लाभलेली आहे. ही स्पर्धा सगळ्यांच्या पसंतीची आवडीची स्पर्धा आहे. क्रीडा नगरीच्या बाहेर जर आपण बघितले तर पिवळ्या रंगाची एक बस सुद्धा आलेली आहे आणि त्या बसचे ड्रायव्हर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाज
यावेळेस वापरला जातोय पादिरवाडी संघाच्या वतीने दिनेश. पादिरवाडी संघाची गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान मानलं जातं, परंतु त्या गोलंदाजीवर तुटून पडलेला फलंदाज भूषण याला आपण पाहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये भूषणने 15 धावा मिळवलेले आहेत. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा वळतायत. फुलटॉस चेंडू आहे. इथे आपण बघतो ऑफसाइड रिजन मध्ये फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हर कडे निघून गेलेले आहेत. 2 धावा याच दरम्यान पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपण बघत आहोत. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांसाठी कमीत कमी 50 धावा तरी धावफलकावर जोडणं गरजेचं असेल. प्रथम फलंदाजी करत असताना पिंक पॅन्थर्स कानारलेला फटका फसला. यावेळेस पूलचा क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर डायव्हिंग एफर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःला झोकून दिलं होतं. हाताच्या उंजळीमध्ये चेंडूला पकडण्यामध्ये असमर्थता तिथे पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि 2 धावा याच दरम्यान पुन्हा एकदा पूर्ण होत असलेले आपण बघू शकू. फार दूरवरून आले होते सुरुवातीला. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं नसेल की मी चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु नंतर बरंचसं ग्राउंड त्याने कव्हर केलं आणि अंतिमतः डायव्हिंग एफर्ट सुद्धा त्यांच्या वतीने तिकडे लगावला गेला. याच दरम्यान एक वाईड आलेला आहे. धावफलक 1 ने पुढे जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 2020 अर्थात 20. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतायत सुनील. चेंडू खाली येत आहेत, एका टप्प्यानेशी अडवतायत, त्यानंतर झालेली फेक. कालच्या दिवसाच्या तुलनेत आज उकाडा थोडा कमी जाणवला प्रत्येकाला. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये अधिकची उष्णता खरं तर इथे पाहायला मिळाली होती, परंतु दुसऱ्या दिवसामध्ये तितकी उष्णता अनुभवायला मिळाली नाही. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर वारे वाहताना आपण पाहिलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू रक्षात्मक रीतीने ऑपरेटरचा फटका ऑफर करतायत फलंदाज. एकेरी दुहेरी धावा इथे आरामशीररित्या घेतल्या जातात. स्ट्राईक रोटेट केली जाते. बघा, ज्यावेळेस तुम्ही स्ट्राईक रोटेट करता तेव्हा नेमकं काय होतं की तुमच्यावर दबाव येत नाही आणि तुमचा जो पार्टनर असतो त्यालाही स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी मिळते. बऱ्याचदा तुम्ही फार वेळ जर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे असाल तर मग स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर तुमची सहनशीलता कमी होत असते. तुम्ही चुकीचा फटका खेळून बाद सुद्धा होऊ शकता. इथे हा फटका कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित फॉरवर्ड पॉइंटला. पुन्हा एकदा सुनीलच्या वतीने क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चॉपच्या अंदाजाने खेळलेला फटका फलंदाजाने आपण बघितला. उजवेष्टीच्या बाहेरचा फुलर लेनचा वाईड यॉर्कर होता. धावफलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण बघतो तर ते आहे 24. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहेत. युवराजसाठी हा चेंडू अत्यंत चांगला आहे. फुलर लेनचा चेंडू होता, त्याचबरोबर ट्रीम लाईनच्या अगदी आतून जाणारा पंच स्थिर आहेत. याचमुळे 2 षटकं संपतायत. धावफलकावर धावा आहे 24 आणि एकही गडी बाद नाही. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत पिंक पॅन्थर्स कानारले. भूषणने जोडलेले आहेत आतापर्यंत 15 आणि युवराज खेळतायत 8 वर. सज्ज करा. फलंदाजांना विनंती आहे, आणखी 3 सामने खेळवायचे, त्यामुळे गरज नसेल तर ड्रिंक्स कॉल करू नका. आणि यस पंचाने विनंती, आपण वेळोवेळी सूचित करा. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. 4 षटकांच्या सामन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रिंक्स दिले जात नाही, परंतु मुरबाड विभागामध्ये खेळत असताना सामना 4 षटकाचा असो अथवा 3 षटकाचा असो, ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये कॉल केले जातातच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ड्रिंक्स ट्रॉली ज्या वेगाने आली होती त्याहीपेक्षा कित्येक वेगाने बाहेर गेली. धपोचनाय नमः. हा शब्द त्या खेळाडूसाठीच होता, ते त्याला माहित असेल. यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला खेचून मारलेला आहे. शॉट आर्म फुल अँड सक्सेसफुल, डिलाइटफुल सिक्सर.
मुळे लगेचच चेंडू तिकडे आलेला आहे. आणखी एक चेंडू सुद्धा त्याने मिळवलेला आहे तिकडे. तीस धावांपर्यंत बोलता बोलता डाव जाऊन पोहोचलेला आहे. 13.86 ची धावगती सरासरी आतापर्यंत आपण बघतो. भूषणसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. थोडे शफल झाले होते. पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न भूषण करत होते. ऑनसाइड जर आपण फिल्डिंग बघितली तर क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला जो आहे तो शेवटचा आहे. त्यानंतर फार मोठी व्हॅली, फार मोठी गल्फ तिकडे आपल्याला वॅकंट एरिया पाहायला मिळते. तिलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात फलंदाज भूषण. स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे आपण बघूया पंच मात्र स्थिर आहेत. निर्धाव चेंडू लागोपाठचे 2 आलेले आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ केलं जात आहे. कारणारले आणि त्यांच्या विरोधात पादिरवाडी असा दुसऱ्या फेरीचा सामना आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. 29वा पर्व रविराज ब्लास्टर्स जांभुडे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेत आहोत. पूल केलेला एक क्षेत्ररक्षक स्वतः संघाचे संघनायक. चांगला एफर्ट त्यांचा आपण बघतो आणि चेंडू आडून त्यानंतर फेकी करेपर्यंत फक्त एक धाव मिळालेली आहे. काही अडचणी गोलंदाजाच्या समोर होत्या. जिकडनं थ्रो आला होता तिकडे फलंदाज तिकडे अगदी त्यांच्या पुढ्यामध्ये होते, परंतु बॅकअप तिकडे अवेलेबल होतो, त्यामुळे अनर्थ टळला असं म्हणायला हरकत नाही. बॅकअपला जर चेंडू अडवता आला नसता तर चेंडू सरळ सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचला असता. 31 धावा आहेत धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ अजून येणे शेष आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत युवराज की जे खेळत आहेत 8 धावांवर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू तिकडनंच खेळलेले आहेत. शॉट वाईड अँड पनिश्ड. व्हॉट अ गुड लुकिंग स्ट्रोक ऑल द वे फॉर 4 रन्स. ऑन द राईज खेळले होते, ऑन दी अप खेळले होते. त्याचबरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदण्यामध्ये यश मिळालं फलंदाज युवराजला. धावफलक मुसंडी मारते 35 वर. शेवटचा चेंडू या षटकातील. पूल केलेला आहे. शॉटाम पूल क्षेत्ररक्षक उपस्थित टिपलाय झेल आणि याचबरोबर फलंदाज युवराजचा संपला. यावेळेस खेळ 3 षटकं संपली. फलंदाजी करणारा कारणारले 3 षटकांच्या अंती जाऊन पोहोचलेले आहे 35 पर्यंत आणि 1 गडी त्यांचा बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील इथे येत आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती. 8 धावा खर्च करत असताना एक फलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा त्याने बाद केला होता. इथे पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. हे असणारे शेवटचं षटक. यावेळेस दूरवरच्या टोकाकडून सुनील घेऊन येत आहेत. 35 पर्यंत केलेला डाव. भूषण मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित आहेत. 10 चेंडूंवर 22 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. ग्रुप सी मधून उद्या तुम्हाला कोंडे साखरे आणि त्यांच्या विरोधात आंबेळे असा सामना पाहायला मिळेल. कोरावळे सरळगाव बरोबर खेळेल. कोंडे साखरे मानिवलीच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल आणि भालूक आणि नढे यांच्यामध्ये एक सामना तुम्ही बघू शकाल. त्याचबरोबर ग्रुप ई मधून मोरया 11 पाडाळे वाघाचीवाडी बरोबर मोठी मॅच. जांभूळवाडी त्यांच्या विरोधात RBJ मीन्स रविराज ब्लास्टर जांभुर्डे हा सुद्धा मोठा सामना तुम्ही बघू शकाल. बॅकफुटला गेले त्यानंतर इथे फोर्सिबल स्ट्रोक खेळत आहेत. ऑफसाईडला एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जातोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न आपण बघूया तिथे कसे राहिलेले आहेत आणि हा चौकार आहे. हा बघा आपल्या मॉनिटर रिप्ले मध्ये आपण बघितला. ज्यावेळेस चेंडू उचलला तिकडे तो सीमारेषेच्या पलीकडेच गेलेला होता. 39 धावा धावपलकावर. स्ट्रायकिंगला बॅटर भूषणने पूल केलेला आहे.
इथे अंतर मिळेल षटकाराचं. दमदार आणि दर्जेदार धारदार फटका, आकर्षक षटकार. डाव आतापर्यंत आपण बघू शकतो. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलेला आपण पाहिलेला आहे. भूषण अत्यंत चांगले खेळलेले आहेत. या स्पर्धेतील व्यक्तिगत अर्धशतक सुद्धा त्यांच्या नावावर कदाचित इकडे येऊ शकतं. ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत. 12 चेंडूंमध्ये 32 वर खेळत आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 13.50 ची धावगती धावपलकर जोडली गेलेली आहे. 45 धावा आतापर्यंत आपण बघू शकतो. बॅटिंग करणारा संघ कानारले. आकुटाप्याचा चेंडू आणखी एकदा पूल केलेला आहे. हा फटका थोडा फसल्यासारखा वाटतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, झेल टिपता येत नाही आणि याचमुळे याच दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण खेळतो इथे निश्चितच या पद्धतीचे झेल तुम्ही टिपले पाहिजेत. आताच ज्यांचं आगमन झालेलं या क्रीडा नगरीमध्ये जांभुडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुनीलजी मधुकर मार्के साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. रिव्हर्सचा फटका इकडे खेळला गेलेला आहे. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उपस्थित आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल आणि याच प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेले आपण बघू शकू. मला असं वाटतं यावेळेस फलंदाज भूषणला परतावं लागत आहे. ज्या पद्धतीचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंच करतायत. चांगली खेळी भूषणची इथे संपुष्टात येते आणि याचबरोबर दुसरा हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या कान्हारलेला. 2 चेंडूचा खेळणे शेष आहे. 48 धावा धावपलकावर बहुचर्चित 50च्या उंबरठ्यावर आलेला डाव आपण बघत आहोत. पिंक पॅन्थर्स कान्हारलेचा. कॉन्ट्रीब्युशन भूषणचं अत्यंत चांगलं राहिलं. नवीन फलंदाज रोहित आपण बघतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश आहेत नवीन फलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला रोहित. स्विच करण्याचा प्रयत्न, पूर्वनियोजित फटका आणि त्याला अंजाम देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत होते. चेंडूबाईचा संपर्क आला नाही. ज्या पद्धतीने धावपलक पुढे सरकलं होतं 50 तर अगदी गाठण्यासारखी होती, परंतु गोलंदाजाने चांगली कामगिरी नंतर केली असं आपण म्हणूया. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. हा झेल सुद्धा धरतीला दान झालेला आहे. ज्या संघाच्या समोर वाडी अशा पद्धतीचं नाव लागतं त्यातील पहिला असा संघ आपण पाहिलेला आहे जिकडे कॅच वारंवार ड्रॉप झालेले आहेत. अदरवाईज चापेवाडी असेल, अदरवाईज वाघाची वाडी असेल, अशा अनेक युनिट्स आपल्याकडे आहेत उपलब्ध, यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत तीक्ष्ण असतं. याचबरोबर 4 षटकांचा केस संपलाय आणि 4 षटकाच्या अंती धावपलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजेच 50 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 51 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये पादिरवाडी या संघाला. मुख्य व्यासपीठावर आताच ज्यांचं आगमन झालेले आहे ते जांभुडे गावचे प्रतिष्ठित नागरिक सुनीलजी मधुकर मार्के साहेब यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल मंगेश मार्के, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. आपण मुख्य व्यासपीठावर एक सन्मान संपन्न करत आहोत. सुनीलजी मधुकर मार्के यांना या स्पर्धेच्या वतीने अर्थात चेतन स्मृती चषकाच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. मंगेश मार्के यांच्या शुभ हस्ते होत असलेला हा सन्मान भगव्या रंगाची शॉल त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ देत असताना सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे कंप्लीट केला गेलेला आहे. आपलं स्वागत आहे. जाऊया या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल असेल आणि
इन बिटवीन आपण नाणेफेकीसाठी सुद्धा आमंत्रित करतो आहोत दोन संघांना, ज्यामध्ये दहिगाव संघ बरडपाडा ना दहिगाव आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा अशी लढत असणार आहे. या दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या बरोबर जोडले जा. हॅलो हॅलो चेक चेक. सुनीलजी मार्के यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. बरडपाडा संघाचे संघनायक आहेत, त्याचबरोबर दहिगाव संघाच्या वतीने कल्पेश आलेले आहेत. हेड आणि टेल अशा पद्धतीने हे नाना आहे. आपण मध्ये या. कॉलिंग कोणाचं असेल? दहिगाव संघाचे संघनायक कॉलिंग करतील. हेड इज द कॉल अँड काय आहे बघा. आता नवीन करू पुन्हा एकदा आपण. मला असं वाटत होतं वरच्या डेस्कवर थांबेल, परंतु ते ऐकलं नाही. नंतर असं वाटलं की खालच्या डेस्कवर जाऊन थांबेल, परंतु कॉईनने त्याचा अंतिम साध्य साधलं. पुन्हा एकदा आपण रिस्पिन करूया कॉईन. हरकत नाही, जरा कमी उंची द्या. कोण मागेल आता? हरकत नाही. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे दहिगाव संघाच्या संघनायकांनी. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाशी जाऊन संलग्न व्हा. नाणेफेक जिंकलेली कल्पेश गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमचा स्कॉट पूर्ण आहे की काही खेळाडू अनुपस्थित आहेत? आता पूर्ण झालेले आहेत. आमचा कमलाकर देशमुख आलेला आहे फलंदाज. कमलाकर सुद्धा आलेला आहे. गोरख ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, ओपनिंगला त्याला तुम्ही संधी देता, काय स्ट्रॅटेजी आहे यामागे? नाही, स्ट्रॅटेजी तीच राहील. बघू आता सामन्यामध्ये काय करायचं. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाला, त्यामुळे आपण इंटरोगेट करत नाहीत या दोन्ही संघ कर्णधारांना. नाणेफेक संपन्न झालेल्या विजयासाठीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे दहिगाव संघाच्या संघनायक कल्पेश आणि त्याने भूषण कंटेला याची जबरदस्त कामगिरी विथ द बॅट निर्णायक सामन्याच्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिली होती. जसा नाणेफेकीचा कौल त्यानं जिंकला होता, ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय त्याने स्वीकारला होता. पहिल्या डावात 50 उभारला गेला, 51चं टार्गेट आणि रनचेस करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येते. ती सलामीवीर विशालची. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. सध्याच्या घडीला अर्जुनला त्याची सोबत देतो लेफ्ट हँडर विजय. बॉलर तयार भूषण. मिस टाइम झेलची संधी आणि त्या संधीचं झालं नाही सोनं. विकेटकीपरनं सोडल्या सोपा झेल, त्या मोबदल्यात दुसरी धाव ती देखील आता कंप्लीट करण्यात आलेली. तिसऱ्या धावेचा कॉल, फिल्डरनं अधिकचा वेळ घेतला आणि त्याच कारणास्तव आपण बघतो तिसरी धाव देखील आता वेगानं पूर्ण करण्यात आलेली. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपणारा संघ अर्थातच पिंक पॅन्थर कानारले म्हणून या टीमची ओळख आहे. मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेटकीपरनं केलेलं हे अपयशी कार्य आपण पाहिलं, ज्यावरती कॅच ड्रॉप अरुणला मिळणार आहे जीवदान. या सिटीज पहिल्या चेंडूवरती विशाल माघारी परतले, त्यांची सोबत देतात विजय सध्या स्ट्रायकर एंडला. 3 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर ग्रुप बी मधील क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर असेल. श्री गणेश दहिगाव त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा अशी ती लढत आपल्याला एन्जॉय करता येईल. चालू सामन्यातील विजेता संघ उद्या नियोजित शेड्यूलनुसार ग्रुप ई मधून जो संघ 2 सामने जिंकणार आहे त्याच्या अंगेस देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ओव्हर द कव्हर्स खेळायचं होतं. चांगला वेग पाहायला मिळाला भूषणचा. संघ कर्णधार, त्याचबरोबर सलामीवीर आणि त्याचबरोबर फ्रंटलाईन बॉलर हे तीनही रोल अदा करताना आपण बघत आहोत भूषणला. व्यक्ती एक मात्र भूमिका अनेक आणि ती प्रत्येक भूमिका, तो प्रत्येक महत्त्वाचा रोल पिंक पॅन्थर कानारलेसाठी साकारत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट भूषण कंटे. फुलटॉस होता
अपर वेस्ट साइड पंचांचा क्विक सिग्नल बीमर त्यावरती लॉंग लेगला बॉल मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बॉल सोर दिरोब येतोय तो चौकार 9+4 या येणाऱ्या एक्स्ट्रा 5 धावा. इट्स अ लकी फायफर हा पंजा. गती देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात सलामीवीर विजय. धावसंख्या 9+4 5 धाब्याच्या मदतीनं बढतीनं सध्या पोचली आतापर्यंत 8 याकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट वरती ऑन साइडला हाफ पाम पूल करण्यात आला. चेंडू अधिकचा काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतात. झेल तर संपादित झाला मात्र नुकसान नसेल. दुसरी धाव आणि ती देखील आता कंप्लीट करण्यात आलेली आहे. संघनायक अरुण नॉस्टाकर यांना कॉल करत होते सेकंड्स आणि तो यशस्वीरित्या कंप्लीट देखील आता करण्यात आलेला आहे. 2च्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे. ती 51 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्री गणेश पादिरवाडी क्रिकेट संघाची आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प दुधारी अस्त्र बाहेर काढलं. बॅट्समनला बरोबर फॉलो करण्यात आलं होतं. जसा त्यानं स्टान्स बदलला ग्रीप ऑफ बॅट चेंज केली तशा बॉलच्या लाईनमध्ये देखील परिवर्तन करण्यात आलं भूषणकडून आणि सरते शेवटी हा डॉट बॉल सध्या त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर 10 धावा धावफलकावर. स्टील 1 to गो. स्विंग अँड मिस ब्युटिफुल डिलिव्हरी अपील झाला आणि ते पंचांनी स्वीकारलं. बॅटच्या अगदी टोईनला बॉल स्पर्श होतोय आणि पाठीमागे यष्टीरक्षकाचा बॅकअप सरते शेवटी आलं. त्यानेही आपली चूक सुधारली आणि गोलंदाज भूषणला या षटकातील निर्णायक दुसरं शिवेश देखील मिळालं. 10ला 2 लॉस. 51चा पाठलाग करत असताना श्री गणेश पादिरवाडी. वाढलेल्या 13.67 धाब्याच्या धावगतीनं 18 चेंडू 3 षटकात अजूनही 41 धाब्याची आवश्यकता. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ पिंक पॅन्थर कानारले बरोबर 4:31 पहिला बॉल पडलाय. स्कोररच्या भूमिकेत आपल्यासोबत असद्मुत व्यक्तिमत्व नयनजी दिघे उपस्थित आहेत. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. निर्णायक दुसरं षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत युवराजला जो सलामीवीर आहे. ऑलराऊंडरचा भरणा आपण बघत आहोत पिंक पॅन्थर कान्हारले टीम मध्ये. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड चा चान्स. कॉट अँड बॉलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बरोबर बॉलच्या खाली पोहोचले. 10 ते 15 पावलाचं अंतर कापलं आणि जी संधी बनली होती त्या संधीचं सोनं केलं गोलंदाज युवराजनं. 10 वरती तिसरा फलंदाज माघारी. संघनायक अरुणच्या पारीचा अंत. तर 10 या आकड्यावरती संघनायक माघारी परतला. युवराजला पहिल्या चेंडूवरती सुयश मिळतंय. 17 चेंडू 41 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. नो बॅटर दिनेश डाऊन द लेग स्टिक. वाईट बॉल एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावेच्या बढतीनं टीमची टोटल सध्या इन डबल डिजिट डबल फिगर आपण बघत आहोत. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 17 चेंडू 40 ची आवश्यकता. मॅच अजूनही 1. दोन्ही टीमला इथनं समान संधी. क्षमता दिनेशकडे. बॅकफुटवर येऊन चेस करून कट करण्याचा प्रयत्न. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप गाईडलाईनना भेदून जाणारा चेंडू. वाईडचा कॉल राज भोईर सडन करून. अजून एक अतिरिक्त धाव राज भोईर सर आपण बघत आहोत ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत. स्कोरलेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात हरेश कराळे सर. कमी गतीने टाकलेला बॉल आतली कडा होती मात्र यष्टीरक्षकांना पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. स्वतः त्या ठिकाणी थोडेसे नाखुश नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्थिरावलेली या मॅचच्या दरम्यान आतापर्यंत फक्त 12 धावा धावफलकावरती. ट्वेल ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट युवराज गोलंदाजीसाठी.
कमी गतीने टाकलेला बॉल बॅट अँड पॅडमध्ये फिनिश होतो विकेट किपरच्या हातात. वेगामध्ये सातत्यानं मिश्रण, गतीमध्ये विविधता आणि त्याचा फायदा मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या पिंक पॅन्थर कान्हार्ले क्रिकेट संघाला. आणखीन एक डॉट बॉल इक्वेशन. 15 चेंडू 39ची आवश्यकता. मॅच हलवलो आता दूर चाडली आहे. त्या ठिकाणी रनचेस करत असताना श्री गणेश पादिरवाडी क्रिकेट संघापासून कमी गतीने टाकलेला आणखीन एक फुलर लेंथ. वेगवान चेंडू टाकण्यासाठी युवराजची खऱ्या अर्थानं ओळख आहे, मात्र लागोपाठचे 2 चेंडू त्यानं गतीमध्ये विविधता आणली, प्रयोगशीलतेला अधिकचा वाव दिला आणि त्याची ती प्रयोगशीलता मैदानामध्ये यशस्वी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाजाला त्यानं बाद केलं होतं, तदनंतर 2 वाईड, मात्र तदनंतर पलटवार लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू सध्या आपण त्याच्या स्पेलमधून बघत आहोत. स्कोर 12 या आकड्यावर. 14 चेंडू 39 हे समीकरण स्टील 2 गो. अजून निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट मॅच रेडी राहा श्री गणेश दहेगाव त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा. बॅटची आतली कडा, बॉल पायावरती आदळतोय, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. नॉस्ट्राकरेनला फेक खराब आली, दुसरी धाव बनू शकली असती, मात्र दोन्ही बॅटर्स रेडी नव्हते. त्याच कारणासह विकास धाब्यावरती आता समाधानी राहावं लागेल. टीमची टोटल आहे या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्याच्या घडीला 13 या आकड्यावरती. 13 चेंडू अजूनही 38ची आवश्यकता. 11 चेंडू अवघ्या 13 बनवल्या गेल्या. युवराजची देखील इकॉनॉमिकल कामगिरी या षटकात आपण बघत आहोत. 2 वाईड जरूर आले, मात्र 5 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टर आमिंग. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचले, दोघांदरम्यान कॉलिंग झालं नव्हतं. सरते शेवटी सभा बोलवली आणि काय सुंदर झेल त्या ठिकाणी संपादित केला मिड विकेटच्या फिल्डरनं. फलंदाज बाद. 13ला 14 धक्का. ते 13ला 14 धक्का नुकताच बसलाय. अक्षय माघारी परत आहेत. युवराजचा निर्णायक दुसरं षटक ज्यामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी त्याची आपण बघत आहोत. अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्या, महत्वपूर्ण 2 धक्के दिले. पहिल्या षटकात इम्पॅक्ट आपण पाहिला, प्रोडक्टिव्ह कामगिरी ती गोलंदाज भूषणची. त्यानं देखील चांगला स्टार्ट करून दिला होता. पहिल्या षटकात 2 धक्के त्यानं देखील दिले होते. 10 धावा खर्च करत असताना आणि सध्या इक्वेशन 12 चेंडू 38. गोलंदाजीसाठी पाहिलं तर निर्णायक तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती संदेशला आपण बघत आहोत. संतोषला एसडीज. तेराला 4 लॉस, 12 चेंडू 38 धावा हे समीकरण. न्यू बॅटर आपण बघत आहोत मनोजला. वाईट बॉलनं सुरुवात झालेली आहे गोलंदाजाकडून. एक अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीने पोहोचले पुढे. ते आतापर्यंत 14 या आकड्यावरती. 12 चेंडू 37 हे समीकरण. मिस टाइम फटका, झेलची संधी, रोहितचं जजमेंट लॉंग ऑन वरून आणि सरते शेवटी त्यानं पकडलाय ऑस्ट्रेलियन स्टाईल. हा चांगला झेल याचबरोबर संपलाय. दिनेशचा केला आणखीन एक झटका टीम श्री गणेश पादिरवाडीला. तू चल मे आहे अशी परिस्थिती. फलंदाज बाद. धक्का नुकताच बसलेला आहे. सुरुवात वाईड न झाली होती, मात्र तदनंतर पलटवार या मॅच मध्ये आपण बघत आहोत गोलंदाज संतोष कडून करण्यात आलेला आहे. सांघिक शिवशा मॅच मध्ये मिळते 5वा फिल्डिंग करणारा पिंक पॅन्थर कान्हार्लेला. एकतर्फी लढत सध्या मैदानावरती सुरू आहे की काय असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झाला. न्यू बॅटर निलेश सध्या ऑन स्ट्राईक. ऑन साइडला वळवण्यात आला. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. कन्फ्युजन निर्माण झालं. दुविधा मनस्थितीत झेल पकडायचा की बॉल अडवायचा, विचारक्षमता चुकली तर त्याचं परिवर्तन तुम्हाला चौकारामध्ये होताना पाहायला मिळतंय. या 4 धावा चौकारानं धावा या आकड्यावर 18 ऑन बोर्ड. 10 चेंडू 33 ची आवश्यकता असताना बॅकफुटवर येत असताना हा लेट कट थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून काढला. आउटफील्ड फास्ट, प्रचंड वेगवान आउटफील्ड. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर लेट कटचा अप्रतिम नजराना. चौकार.
ठिकाणी स्ट्रायकरवरती फलंदाज अर्थातच निलेशला आणखीन एक झटका. एकाही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये या मॅचमध्ये विथ द बॅट कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. त्याच कारणास्तव विजय थोडा दूर राहिलेला आहे तो श्री गणेश पादिरवाडी क्रिकेट संघापासून. सुनील न्यू बॅटर मैदानामध्ये पोहोचतात. 8 चेंडू 29 हे समीकरण. यानंतर ग्रुप बी मधील 2-2 सामने जिंकलेले संघ आपल्या समोर असतील. श्री गणेश दहेगाव त्यांना फाईट करेल. संघ बरडपाडा 11 बरडपाडा. श्री गणेश दहेगाव संघ कर्णधाराने जिंकला टॉस. पहिल्या डावामध्ये ते करतायत क्षेत्र दक्षिण फलंदाजीचं पाचारण दिले बरडपाडा 11 बरडपाडाला. दोन्ही टीमने यानंतर रेडी राख. गोलंदाज पिंक पॅन्थर कानारले क्रिकेट संघाचे संतोष यांच्याकडून वेळ जास्त घेत आहेत. लक्ष सुद्धा पिंक पॅन्थर कानारले फिल्डिंग लगेचच सेट करा. रोहित अँड ऑल टीम स्पीडअप गरजेचं राहील. 7 चेंडू 29 हे समीकरण. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. खास करून क्षेत्ररक्षणासाठी श्री गणेश दहेगाव कल्पेश कमलाकर सचिन जगन अँड ऑल युनिट. त्याचबरोबर बॅटिंगसाठी पहिल्या डावामध्ये संदीप असतील कुणाल असतील त्यासमेत दीपक असतील. त्यांचं संपूर्ण युनिट इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली लढत असेल. दोन्ही संघांना 2-2 सामने जिंकल्याचं कॉन्फिडंट युनिट दोन्ही टीम्स आपण बघत आहोत. MS11 जयगावचा क्रिकेट संघाचा आपल्याकडे पठार देखील उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील स्वागत. विकेट हॅट्रिक स्पर्धेतली तिसरी कंप्लीट होईल का प्रश्न उपस्थित झाला होता. प्रयत्न विकेट किपरचा पोहोचण्याचा तो फसला. बॅकअप केलं जाईल तोपर्यंत 2 धावा 2च्या सोबतीने षटकाची सांगता. धावसंख्या 3 षटकांची अंती 24 24 धावा 6 चेंडू आणि 6 चेंडूत अंतिम षटकात सामना आता 28 वर. 6 बॉल 28 ची आवश्यकता. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा 6 बॉल 27 ची आवश्यकता आहे. फास्टली गेला थोडं पिंक पॅन्थर कान्हारले. ग्रुप ई मधून हा संघ द्वितीय फेरीमध्ये लढत देत असताना श्री गणेश पादिरवाडीच्या अगेन्स्ट. रोहित अंतिम षटकात गोलंदाजी करता. रोहित गवाळेला आपण सध्या गोलंदाजी करता बघत आहोत. 6 चेंडू 27 धावा हे समीकरण. स्पीडअप करणं गरजेचं राहील. थोडं फास्ट खेळा. पहिला बॉल लॉफ्ट केला समोर. लॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये जज करतायत. चांगलं जजमेंट. वेल जज अँड कॉन्फिडंटली टेकन. सचिन पकडलाय सुंदर झेल. आणि याचबरोबर संपलाय मॅच मध्ये फलंदाज सुनीलचा खेळ. आणखीन एक झटका. न्यू बॅटर अंकुश मैदानामध्ये दाखल होत आहेत. 51चा पाठलाग करत असताना स्पेशली पॉवर प्ले मध्ये अविधची सुरुवात झाली नाही. मिडल ओव्हर्स मध्ये देखील पार्टनरशिप बिल्डअप झाली नाही. आतापर्यंत 8 फलंदाज निर्णायक द्वितीय सत्रात माघारी परतलेले आहेत. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू थापॅटवरती बरेच होते. थर्डमॅनला बॅकअप. निर्धाव चेंडू. धावा संख्या स्थिर आपण बघत आहोत 24. 4 चेंडू आता मॅच मध्ये 27 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. बरडपाडा 11 बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश दहेगाव. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. अवतस टायमिंग नव्हतं. मिडलिंग नव्हतं. स्कोरलेगला बॅकअप डीप मध्ये उपस्थित झालेले आहेत फिल्डर. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. धावा संख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचले पुढे. ते आतापर्यंत 25 आकड्यावरती 3 चेंडू 26 धावा इक्वेशन. मागच्या 21 चेंडू मध्ये 25 बनवलं गेल्या. त्याच कारणास्तव 3 चेंडूत आता 26 बनवायच्यात. रोनक तडवी आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन. लगेचच आपण मेस्टीनचे संपर्क करा. लक्ष सुद्धा 3 चेंडू 26 हे समीकरण हे इक्वेशन. लेफ्ट हँडर बॅटरच्या अगेन्स्ट आणखीन एक डॉट बॉल सध्या आपण बघत आहोत. मॅच मध्ये औपचारिकता फक्त आता शिल्लक. मोठ्या विजयाच्या दिशेने सध्या अग्रेसर होत असताना
निर्णायक द्वितीय सत्रात संघ आपण बघत आहोत पिंक पॅन्थर कान्हार्ले. 2 चेंडू 26चं इक्वेशन. आणखीन एक चांगला ऑफ ब्रेक, टप्पा पडला, हलकासा बॉल स्विंग झाला, टर्न विथ बाउन्स. लाईन जज करता आली नाही स्टॅकर एरियावरती लेफ्ट हँडर बॅटरला. अंकुशला आपण बघत आहोत स्टॅकर इनला. पूर्णपणे डॉमिनेशन या मॅचमध्ये वर्चस्व पिंक पॅन्थर कान्हार्लेचं. 1 चेंडू आणि 25 धाब्याची आवश्यकता. फक्त पराभवातील अंतर कमी केलं जाऊ शकतं. शेवटचा चेंडू देखील निर्धावाला आणि या मॅचमध्ये दमदार विजय 24 धाब्याच्या फरकानं आपण बघत आहोत संपादित केलाय तो पिंक पॅन्थर कान्हार्लेनं. मनपूर्वक अभिनंदन पिंक पॅन्थर कान्हार्ले. टॉप फॅन हार्ड लक आपण देऊयात श्री गणेश पादिरवाडी विशाल आणि त्याच्या संपूर्ण युनिटला. आणि अधिकचा वेळ न घेताना चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा किताब आपण लगेचच जाहीर करत आहोत विथ द बॅट. ज्याच्या बॅटमधून जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आज खऱ्या अर्थानं आपल्या अष्टपैलू खेळाडूच्या कामगिरीनं, ऑलराऊंडर परफॉर्मन्सनं त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, संघाचा संघनायक, संघ कर्णधार भूषण कंटे ठरला सलगचा दुसऱ्या सामनावीर किताबाचा मानकरी. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. पहिल्या डावात 50 धावा बनवला गेला, ज्यामध्ये 14 चेंडूत 35चं योगदान आणि गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण 2 धक्के. पॉवर प्लेमध्ये दिले 10 धावा खर्च करत असताना ज्युनियर ऑलराऊंडर परफॉर्मन्स विथ द बॅट, विथ द बॉल अँड विथ द कॅप्टन्सी.